नमस्कार. 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावत शांत झालेला आहे. शब्दाला पक्का, वेळेचा भोगता आणि प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला राज्याचा दादा आज आपल्यात नाही. नियतीने असा काही डाव साधला की ज्या बारामतीने त्यांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं, ते आज बारामतीच्या मातीत दादांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. लोक म्हणतात काळ आणि वेळ दोन्ही आले होते, पण नक्की त्या 40 मिनिटात असं काय घडलं की काळाची ती भविष्यवाणी खरी ठरली? पाहूया या घटनेचे अंगावर सहारे आणणारं वृत्त. नमस्कार, मी गंगाधर तित्रमारे. ती भविष्यवाणी आणि काळाचा फेरा. अनेकदा भाषणांमध्ये दादा म्हणायचे, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण ही वेळ इतकी जवळ आली असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. काल सकाळी 8 वाजता मुंबईहून निघताना दादा नेहमीप्रमाणे उत्साहात होते. कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, मी येतोय, सभेची तयारी ठेवा. पण नियती वेगळ्याच खेळ खेळत होती. 8:10 विमानाने टेक ऑफ केलं आणि बरोबर 40 मिनिटांनी बारामतीच्या आकाशात संकट उभं ठाकलं. वेळ तीच होती, ठिकाणही तेच होतं, फक्त परिस्थिती कोणाच्याच हाती नव्हती. बारामतीच्या तो काळाचा ठोका. सकाळी 8:40 विमान लँडिंगसाठी सज्ज झालं, पण बारामतीवर धुक्याचं सावट होतं. पायलटने एकदा प्रयत्न केला, पण रनवे नीट दिसत नव्हता. विमान पुन्हा हवेत गेलं. यालाच गो अराउंड म्हणतात. पण दुसऱ्या प्रयत्नात विमानाचा तांत्रिक बिघाड उघड झाला. वैमानिक सुमित कपूर आणि सांभवी पाठक यांनी जीवाची बाजी लावली, पण विमान नियंत्रणाबाहेर गेलं होतं. दादांना वाचवण्यासाठी त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण नियतीच्या क्रूर खेळीसमोर सर्वांचेच हात हतबल झालेले होते. अखेरचा निरोप जनसागराच्या अश्रुपात. आज 29 जानेवारी बारामतीचं विद्याप्रतिष्ठानचं मैदान. कधी काळी जिथे दादांच्या सभांना लाखोंची गर्दी व्हायची, आज तिथेच दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांसह सर्वच पक्षांचे नेते सुन्न झालेले होते. अजितदादा अमर रहे या घोषणांनी बारामतीचा आसमंत दुमटून गेला होता. महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष आणि कार्यकर्त्यांनी आपला हक्काचा दादा गमावलेला होता. आठवणीतले दादा. दादांची ती रोखठोक शैली, पहाटे 5 वाजता उठायचे आणि दिलेल्या शब्द पाळण्याची वृत्ती आता फक्त आठवणीत उरलेली आहे. काळ आला होता, पण वेळही दादांनीच निवडली. त्यांच्या लाडक्या बारामतीची महाराष्ट्र अशा नेत्यांना कधी विसरणार नाही. अजितदादांच्या आठवणीतील तुमचे 2 शब्द कमेंट्समध्ये नक्की लिहा. या महान नेत्याला आमची भावपूर्ण श्रद्धांजली. पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.